तर नागपूरमधली ही दृश्य आपण बघतो आहोत। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आता ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे निघतायत। मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडी करून काल अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आज विविध ठिकाणी महाराष्ट्रात मोर्चे निघतायत। सध्या आपण दृश्य बघतो आहोत नागपूरमधली। आपले प्रतिनिधी नागपूरमधून गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत। गजानन, काय परिस्थिती आहे तिकडे? महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे निघतात। नक्कीच आपचे कार्यकर्ते आक्रमक आहे आणि त्यांना आता पोलिसांनी डिटेन केलेलं आहे। काही कार्यकर्ते आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। भाजपच्या कार्यालयावर या ठिकाणी हे आंदोलन घेऊन आले होते, परंतु पोलिसांनी डिटेन केलं आणि आता हे पोलीस जे आहेत त्या सगळ्या आपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी घेऊन जात आहे। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणात काल ईडीने जी कारवाई केली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली, त्याच्या निषेधार्थ हे सगळे आपचे कार्यकर्ते आपण बघू शकतो या ठिकाणी घोषणाबाजी करतात। केंद्र सरकारचा निषेध या ठिकाणी केला जातो आणि या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी डिटेन केलेलं आहे। काय आज ज्याप्रमाणे तानाशाही भारतात चालू झाली आहे, भारतातले 3 मुख्यमंत्री अरेस्ट झालेले आहेत, यावरून दिसून येत आहे की 2024 मध्ये मोदी सरकार ही हारत आहे। त्यानंतर 2 वर्षापासून मनीष सिसोदिया सारख्या नेत्यांना अरेस्ट करून आजपर्यंत दिल्ली पोलीस चार्जशीट दाखल करू शकली नाही। त्यानंतर हा जो दारू घोटाळा आहे त्याबद्दल एक पण सबूत आजपर्यंत दिल्ली गव्हर्नमेंटने किंवा नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस जे आहे ते या ठिकाणी डिटेन करतात। हे दृश्य नागपूरचे आहे। हे सगळे इथले स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत आणि यांना आपच्या कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। भाजपच्या प्रचार कार्यालयावर च्या दिशेने हे सगळे कार्यकर्ते निघाले होते, परंतु त्यांना आता डिटेन केलेलं आहे। नागपूरमधली दृश्य आपण पाहता। आता थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये। आयटीओ परिसरामध्ये आपचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। त्या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाकडून जोरदार आंदोलन चालू आहे। राजधानी दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आयटीओ चौक आहे त्या भागातली परिस्थिती आपण पाहतोय। शेकडो आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक आंदोलकांना ताब्यात देखील खरं तर घेतलं जातंय। महिला आंदोलक आहेत, पुरुष आंदोलक आहेत, बसमधून त्यांना इतरत्र ठिकाणी दिल्ली पोलिसांकडून खरं तर हलवलं जातं, कारण या ठिकाणी रस्ता चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला होता। आणि आता आपण पाहतोय ही महिला जी आहे ती या ठिकाणी आहे, ती अटक स्वतःला खरं तर करवून घेत नाही, पण दिल्ली पोलिसांकडून आपण पाहतोय जबरदस्तीने या सगळ्या आंदोलकांना इतरत्र ठिकाणी नेलं जातंय। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरं तर हे प्रयत्न केले जात आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पोलिसांकडून खरं तर संपूर्ण या परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं, तरी देखील अनेक महिला आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अरविंद केजरीवाल यांची अटक सहन करणार नाही असं म्हटलं होतं। क्या कहना है आपका? मैं टिम्सी शर्मा महिला पार्षद जहांगीरपुरी से। ये आज काला अक्षर जो मोदी सरकार की पुलिस के द्वारा करा जा रहा है, ये बिल्कुल काले अक्षरों में लिखा जाएगा। महिला पार्षदों के साथ पुलिस वालों ने, पुलिस ने तो अभद्र व्यवहार करा है और ये दिन कभी भी महिलाएं भूल नहीं सकती। ये तो आने वाले चुनावों में मोदी सरकार को मदद जगाएगा बहुत बुरी। आपका क्या कहना है? चाहे लोकतंत्र की हत्या करे मोदी जी, चाहे अरविंद केजरीवाल को गिरफ्तार करे, विपक्ष कितने नेताओं को गिरफ्तार करे, देश की जनता मोदी जी को जवाब देगी। आज अरविंद केजरीवाल के एक सिपाही गिरफ्तार होगा, जब तक अरविंद केजरीवाल बाहर नहीं आते देश के आम आदमी पार्टी का कार्यकर्ता भी उनके साथ रहेगा। मोदी तेरी गुंडागर्दी। मोदींच्या विरोधात हे घोषणाबाजी आहे आणि या बसमधून या सगळ्या आंदोलकांना नेलं जातंय। केंद्र सरकारनं लोकशाहीची हत्या केलेली आहे असा आरोप जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला मी दाखवतो, म्हणजे ज्या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे तो आहे राऊज एव्हेन्यू कोर्ट आणि त्या कोर्टाकडे जाणारा रस्ता आपण पाहतोय पूर्णपणे या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या भागात तैनात आहे। 144 कलम जे आहे
ते या परिसरामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जरी राऊजेवेनी कोर्ट या परिसरामध्ये असलं तरी आपण पाहतोय हा बोर्ड या ठिकाणी 144 CRPC या भागात लागू केल्याचा फलक आपण ठिकाणी पाहतोय. याच रस्त्यावर पुढं भाजपचं कार्यालय आहे आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाचं देखील कार्यालय आहे. आणि आम आदमी पक्षानं असा इशारा दिला होता की भाजपच्या कार्यालयावर आम्ही चाल करून जाऊ, पण पोलिसांनी तो प्रयत्न केला तर हाणून पाडलेला आहे. आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे आणि ITO परिसरामध्ये आपण पाहिलं तर वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. त्यामुळे एकंदरीतच काही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलक हे रस्त्यावर उतरू नयेत याची खबरदारी दिल्ली पोलिसांनी घेतली होती. पण केजरीवाल यांच्या